तुम्ही इथे बघू शकता, छान अशी कुरकुरीत आपली मांदेली फ्राय झालेली आहेत. मांदेली फ्राय की मांदेली भजी ते तुम्ही ठरवा काय नाव द्यायचं ते. तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. आणि इथे मी 1 पाव मांदेली घेतलेली आहेत, ओली मांदेली. तर तुम्ही कशी बनवता तेही कमेंट करून मला सांगा. आणि आजची रेसिपी जरा एकदम वेगळ्या पद्धतीने आपण ही फ्राय करणार आहोत. तर ही मांदेली मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहेत. आता त्याच्यासाठी आपण इथे मी एक वाडगा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट 1 चमचा घेतली आहे. त्यात अर्धा चमचा मी लाल तिखट टाकला आहे, अर्धा चमचा मी हळद घेतली आहे आणि चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तसंच अर्धा वाटी मी याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं सगळं मिक्स करून घ्यायचंय. जास्त पातळही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. पण फक्त हे बेसन टाकूनच इतके छान कुरकुरीत ते मांदेली फ्राय होतात, की एकदा खाल्ली तर तुम्ही नेहमी ही मांदेली विकत आणून आणि अशा पद्धतीने बनवणार आणि खाणार. तर इथे असा छान असा थोडासा घट्टसरच मी हा पेस्ट बनवून घेतलाय बॅटर. आता आपण याच्यामध्ये हे मांदेली जी धुवून ठेवलेली आहेत ती टाकून घेऊया आणि त्यांना छान व्यवस्थित आपण ते या बेसनचं कोटिंग करणार आहोत. इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकून घेतलाय आणि थोडंसंच तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण आणि वाटण आणि बेसन हा बॅटर एकदा हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मगच आपण याच्यामध्ये ही मांदेली टाकून घेणार. आणि मांदेली टाकल्यानंतर पण ते आपल्याला हाताने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत पूर्ण. आणि त्यांना छान अशी ह्या बेसन आणि ह्याची डीप करून त्याला छान कोटिंग करून आपण ह्या पॅन मध्ये एक एक करून टाकायचे. आणि पॅन मध्ये जितकी मांदेली बसतील तेवढीच आपण ह्या पॅन मध्ये टाकून घेणार आहोत. आता ही मांदेली टाकून झाल्यानंतर आपण परत त्याला साईडनं थोडासा तेल टाकून घेणार आहोत आणि 2 मिनिटं अशीच ठेवायची. आणि एका साईडनं सगळे चांगले व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्यांना उलट करून घेणार एक एक करून. आणि उलट केल्यानंतर पण आपण मग थोडंसं अजून त्यांना साईडला तेल टाकणार आहोत. छान अशी खरपूस आपल्याला ही मांदेली फ्राय करून घ्यायची आहेत. अशी 1-2 वेळा उलट-सुलट करून आपण त्यांना छान आलटून-पलटून खरपूस फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपली मस्त कडक अशी मांदेली फ्राय झालेली आहे. तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मी खाली टिश्यू पेपर ठेवलाय म्हणजे एक्स्ट्राचा जो ऑइल असेल तो निघून जाईल. आणि आता इथे राहिलेली जी मांदेली आहेत तेही मी त्याच पद्धतीने सगळे फ्राय करून घेते. आणि तुम्हाला ही नवीन पद्धत कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. ना तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटत जाईल. आणि जर आवडल्या असेल तर लाईक करा. तर इथे आपले सगळे मांदेली फ्राय करून झालेली आहेत. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता एकदम सुपर ना, चवीला तर अप्रतिम लागतात. जे नॉनव्हेज खातात त्यांना ह्या पद्धतीने केलेली मांदेली फ्राय खूपच आवडणार. आणि एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा. तर तुम्ही एक वेळ बेसनची भजी नाही खाणार, पण ही मांदेली भजी नक्की बनवून खाणार. इतकी सुंदर होतात. आवडल्या असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.